नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा धमाका बघायला मिळतोय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 6 खासदार फुटलेत आणि त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे असं सांगितलं जात आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट सुद्धा घेतल्याचं सांगितलं जात आहे. हे उपाडाचे पुढले हे खासदार जे आहेत, या संपूर्ण खासदार फुटीच्या सगळ्या गोष्टीला ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलंय. हे उबाठाचे फुटलेले खासदार जे आहेत ते पुढे भूमिका नेमकी काय घेणार याबद्दल अद्याप तरी कुठलीही स्पष्टता नाही. मग हे का घडलं, हे कोणीतरी घडवलं असेल तर कशासाठी घडलं आणि महाराष्ट्राचं राजकारण आता कुठल्या वळणांवरती जात आहे, हे सर्वच प्रश्न आपल्याला पडलेत आणि त्याच प्रश्नांची चर्चा आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत दैनिक नवराष्ट्र याचे पुणे निवासी संपादक अनिकेत जोशी सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की हे नेमकं घडतंय काय, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणात या गोष्टी काय कशासाठी घडतायत? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ जी पुन्हा माजलेली आहे त्याचं एक कारण जे उघड आहे ते आहे की एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. बरोबर 4 वर्षापूर्वी जूनमध्ये 10 जून ते 20 जून 2022 या काळामध्ये शिंदे खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाले होते. अचानक तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं आणि त्यावेळेला विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. 10 जूनला राज्यसभेची निवडणूक झाली आणि 20 जूनला विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळेला मतदान करून एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर ते 10-15 आमदार ते विधान भवनावर मधून बाहेर पडले. ते थेट शिवसेनेनंतर बाहेर पडले. नंतर आपल्याला आठवतं त्याप्रमाणे सुरत, गुवाहाटी, गोवा असं करत ते परत मुंबईत दाखल झाले आणि तेव्हा त्यांनी सरकार स्थापन केलं. हे सरकार स्थापन करण्यात तेव्हा भारतीय जनता पक्षाचा प्रचंड मोठा हात होता, कारण भारतीय जनता पक्ष हाच त्या विधानसभेतला सगळ्यात मोठा पक्ष होता. त्यांच्याकडे तेव्हा 105 इतके आमदार होते आणि महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेच्या बरोबर जे 40 आमदार बाहेर पडले त्यांचा खूप मोठा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला. पण त्यांनी एक रणनीतीचा भाग म्हणून एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्रीपद दिलं आणि ते सरकार व्यवस्थित चालवण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकलेली होती आणि फडणवीस यांनी ते नीट चालवलं. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेचे 2/3 खासदार लोकसभेतले हे बाहेर पडलेले आहेत. ते अद्याप शिंदेचं नेतृत्व उघडपणे मान्य केलेलं नाही. पण गेल्या काही दिवसात आपण बघतोय त्याप्रमाणे एकनाथ शिंदेचा मुक्काम दिल्लीमध्ये 2 दिवस होता. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे या फुटीर गटाचं एक पत्र देण्यात आलं. त्या पत्रावरती 6 खासदारांच्या सह्या होत्या. हे 6 खासदार दुसऱ्या दिवशी म्हणजे काल परवा जी बैठक दिल्लीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बोलावली त्याच्यामध्ये हे खासदार गेले नाहीत आणि त्यांनी एक वेगळा गट, अद्याप त्याची घोषणा झालेली नाही किंवा लोकसभेने घोषणा केलेली नाही की हा वेगळा गट म्हणून त्यांना मान्यता दिलेली आहे. परंतु ज्या घटना घडत आहेत, ज्या दिशेने हे सगळं चाललेलं आहे त्यानुसार हे वेगळा गट त्यांचा स्थापन होईल. काही दिवसातच तो गट हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना, ज्याला अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टानं अद्याप निवडणूक आयोगाचा तो निर्णय फेटाळलेला नाही, ते प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. अशा अवस्थेमध्ये या गटामध्ये 6 खासदारांनी विलीन होणं हा एक खरं तर कायद्यापुढचा मोठा पेच असणार आहे. त्याचं उत्तर हे एकनाथ शिंदेना, या खासदारांना, त्याचप्रमाणे त्यांच्या मागे असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला शोधावं लागणार आहे. आता हे का होतंय? अचानक हे ऑपरेशन टायगर नावाने हे सगळं प्रकरण सुरू झालं. एकनाथ शिंदे यांनी आपल्या आठवत असेल तर गेल्या काही महिन्यांमध्ये 2-3 वेळा या गोष्टीचा इन्कार केला की आम्ही कुठल्याही प्रकारे ऑपरेशन टायगर चालवत नाही, आम्हाला अन्य खासदारांची गरज नाही असं ते वारंवार सांगत होते. पण गेल्या आठवड्यात अचानक ही गरज का तयार झाली, का निर्माण झाली, हा एक प्रश्न आहे. ममता बॅनर्जी यांचा पक्ष संसदेतला मोठ्या प्रमाणात दुभंगल्यानंतर त्यातले 20 खासदार हे बाहेर पडले आणि केवळ 8 खासदार हे आता ममता बॅनर्जींच्या सोबत आहेत. आणि ह्या 20 खासदारांनी बाहेर पडून त्यांना
ओम बिर्ला यांनी वेगळा गट म्हणून मान्यता दिली, त्यानंतर हे सगळे खासदार दुसऱ्या पक्षात गेले. हा दुसरा पक्ष म्हणजे बहुतेक पक्ष हा शोधून काढण्यात आलेला होता. त्याचं रजिस्ट्रेशन जरी कलकत्त्यामधलं आहे, कोळा भागातलं, तरी पण त्याचं काम बंगालमध्ये शून्य होतं त्या पक्षाचं. त्याचं नाव नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया, म्हणजे आपल्याकडच्या एनसीपी सारखं सिमिलर वाटणारं भासणारं असं NCPI हे नाव त्या पक्षाचं आहे. त्याच्यामध्ये हे खासदार गेले. या विलिनीकरणाचं एकमेव कारण असं आहे की एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली किंवा शिवसेना आपलीच खरी शिवसेना अशी मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांना निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्याच्यानंतर तोच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात केला. शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षामधून पुन्हा 40 आमदार हे बाहेर पडले आणि त्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष किंवा गट जो होता तोच खरा राष्ट्रवादी अशी भूमिका घेतली आणि त्याला मान्यता मिळाली. पण ह्या दोन्ही मान्यता आजही सर्वोच्च न्यायालयापुढे जी प्रकरणं सुरू आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावरती एक टांगती तलवार आहे. त्यात गंमत अशी आहे की जरी सुप्रीम कोर्टाने असं ठरवलं की एकनाथ शिंदेच्या पक्षाला किंवा त्यांच्या गटाला खरी शिवसेना असं नाव देणं आणि त्यांना ते निवडणूक चिन्ह देणं ही निवडणूक आयोगानं केलेली एक घटनात्मक चूक आहे किंवा ते बरोबर नाहीये, कायद्यात बसत नाहीये, अशी जरी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली तरी ती जी लोकसभा होती 14वी ती भंग झाली, ती संपली. त्याच्यामध्ये हे आमदार म्हणून निवडून आले होते, ज्याला आव्हान देण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालयाने. ती आता संपलेलं आहे. ते आता पूर्वलक्षी प्रभावात ते कसं होईल, लागू होईल, होऊ शकत नाही. या आमदारांची सध्याची जी स्थिती आहे, सध्याचं त्यांचं पक्षचिन्ह पक्ष नाव याच्यावरती काय करता येईल का हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयातच जेव्हा निकाल लागेल तेव्हा मिळेल. सर, तुम्ही आता या तुमच्या उत्तरामध्ये बरेच वेगवेगळे मुद्दे मांडले. त्यातल्या वेगवेगळ्या प्रत्येक मुद्द्यावरती आपण थोडं स्पर्श करू. पण याच्यामध्ये मला पहिले तुम्हाला असं विचारायचं आहे, सुरुवात आपण उद्धव ठाकरेंपासूनच करू, की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दोनदा फुटली. शिवसेनेला ह्याच्यामध्ये आतापर्यंत फुटीचा इतिहास काही नवीन नाही, पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दोनदा शिवसेना फुटली आणि मोठ्या प्रमाणात फुटली. मग उद्धव ठाकरे यांच्यावरती त्यांच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांची, आमदारांची, पदाधिकाऱ्यांची निष्ठा राहिली नाही का, हा एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे वारंवार शिवसेना हाच पक्ष का फुटतो, आपलं विश्लेषण काय? याच्यापूर्वी फुटणारे पक्ष वेगळे होते. म्हणजे समाजवादी पक्ष फुटत होता, जनता दल फुटत होता, हे पक्ष वारंवार फुटले. शिवसेना ही आज पहिल्यांदा नाही फुटलेली. 92 पासून जेव्हा 91 मध्ये छगन भुजबळ यांनी पक्ष सोडला, त्यांच्याबरोबर 17-18 आमदार होते, ते ती पहिली मोठी फूट होती. त्याच्यापूर्वी देखील बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील जी संघटना होती, जे राजकीय पक्ष म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं नव्हतं, तेव्हा देखील बंडू शिंदे त्यांच्यामधनं वेगळे झालेले होते. अन्य काही समाजवादी नेते हे त्यांच्या पक्षापासून वेगळे झाले होते. तर शिवसेना फुटीचा इतिहास हा खूप जुना आहे. पण छगन भुजबळ यांच्यानंतर पुन्हा एकदा नारायण राणे हे बाहेर पडले, त्याच्यानंतर गणेश नाईक बाहेर पडले, राज ठाकरे बाहेर पडले. म्हणजे हा सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा पक्ष फुटत गेला. या सगळ्या फुटीचं एक कारण हे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा छगन भुजबळ बाहेर पडले तेव्हा कदाचित नव्हतं, कारण उद्धव ठाकरे हे तेव्हा तितके प्रामुख्यानं पुढे नव्हते. पण नंतरच्या काळामध्ये 2000च्या नंतर ज्या पक्षफुटी झाल्या त्या कारण हे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व, उद्धव ठाकरे हे निर्णय न घेणं, त्यांनी कार्यकर्त्यांना, नेत्यांना न भेटणं किंवा कार्यकर्त्यांचं न ऐकणं, निवडणुकीमध्ये जेव्हा तिकीट वाटपाचा विषय असतो तेव्हा जे विधानसभेतले नेते आहेत त्यांना विश्वासात घेऊन हे तिकीट वाटप व्हावं अशी जी अपेक्षा असेल तर ती न पाळणं. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये जे घडलं ते अधिक विधायक अशा पद्धतीचं होतं आणि त्यानंतर देखील उद्धव ठाकरे हे सुधारले नाहीत, त्यांनी त्यांची कार्यपद्धती सुधारली नाही. तर हे त्यांनी का केलं हा खरं तर त्यांनाच विचारण्याचा प्रश्न आहे. ते असं म्हणतात की मी सगळ्यांशी बोलतो आणि सगळ्यांना ऍक्सेसिबल असतो, पण वस्तुस्थिती तशी नसते. तुम्ही पत्रकार म्हणून जरी मातोश्रीवरती फोन केला तर तुम्हाला पटकन उद्धव ठाकरे भेटले असं होत नाही. याच्या उलट बाळासाहेब ठाकरेंची कामाची शैली होती. बाळासाहेब ठाकरे हे लोकांना
अनेकदा म्हणजे मोकळेपणानं विदाऊट अपॉइंटमेंट हे भेटायचे. पत्रकारांनी जर मातोश्रीवर फोन केला तर त्यांच्या वेळेनुसार ते पुन्हा फोन करून बोलायचे. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये तसं होत नाही. त्यांना 10 निरोप दिले तरी ते फोनवरती येतील असं अजिबात खात्रीपूर्वक सांगता येत नाही. त्यांच्या भोवती त्यांनी जी कडी तयार केलेली आहे किंवा एक वेगळ्या प्रकारच्या वलय तयार केलेली आहे त्याच्यामधून भेदून जाणं हे पत्रकारांचं अशक्य आहे. पण त्यांचे जे नेते आहेत त्यांच्या पक्षाचे नावाजलेले नेते, नावाजलेले आमदार, खासदार यांना देखील उद्धव ठाकरे जर भेटत नसतील तर त्यांचं कठीण आहे. पण सामान्य कार्यकर्त्याला आजही म्हणजे मातोश्री एक त्यांचं श्रद्धास्थान आहे, बाळासाहेब ठाकरे हे त्यांचं दैवत आहे आणि सामान्य शिवसैनिकाला आजही त्यामुळे त्या भावनिक नात्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रेम आहे. ते जे म्हणतात ते खरं असं वाटणारा एक फार मोठा कार्यकर्त्यांचा वर्ग, अर्थात हा शिवसेनेचा वर्ग आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांचे जे नेते वारंवार बाहेर पडतात याचं कारण हे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भोवती ज्या काय म्हणू आपण त्याला वलय किंवा त्यांच्या भोवती असणारा कडी किंवा सुरक्षेची कडी ही सगळी जी तयार केली त्याचा हा परिणाम आहे. हे कुठेतरी त्यांना बदलावं लागेल. आता परवाचे खासदार बाहेर पडलेले आहेत त्यांच्या पक्षातून, त्यांच्यापैकी काहींनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जवळच्या कार्यकर्त्यांनी असं सांगितलेलं आहे, सुचवलेलं आहे की उद्धव ठाकरे यांना भेटणं आमच्या खासदारांना शक्य होत नव्हतं. उद्धव ठाकरे हे आमच्या सुखदुःखाच्या प्रसंगात सहभागी होत नव्हते. संजय दिना पाटील यांची पत्नी जेव्हा आजारी झाली, त्यांना गंभीर अपघात झाला, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे धावून गेले. त्यांनी त्यांना जी काही वैद्यकीय मदत किंवा आवश्यक मदत, हेलिकॉप्टर देणं वगैरे हे या प्रकारचं काम केलं. एकनाथ शिंदे स्वतः येऊन त्यांना भेटले. म्हणजे हा एक शेवटी माणसाला जेव्हा सुखदुःखाच्या प्रसंगात जो व्यक्ती भेटतो, जो नेता भेटतो, तो अधिक जवळचा वाटतो, हे साहजिक असतं. उद्धव ठाकरे हे जेव्हा दौऱ्यावरती होते तेव्हा हिंगोलीच्या खासदार त्यांच्याकडे दुःखद प्रसंग घडलेला होता. पण उद्धव ठाकरे हे दौऱ्यावर असून, त्या भागात असून, नांदेडमध्ये असून ते आपल्या वरिष्ठ सहकार्याच्या भेटीला गेले नाहीत असं सांगितलं जातं. यात खरं खोटं काय हे अद्याप कोणी पुढे आणून सांगितलेलं नाहीये. पण ज्या अर्थी या गोष्टीचा इन्कारही केला गेला नाहीये त्या अर्थी ते खरं असावं असं मानायला जागा आहे. आणि उद्धव ठाकरे यांचं आतापर्यंत जे काय वागणं आणि बोलणं जे आहे ते लक्षात घेता हे अगदी शक्य आहे असं वाटतं. ह्या सगळ्या कारणांमुळे हे लोक दुरावलेले आहेत, नेते दुरावलेले आहेत. कदाचित खालचे कार्यकर्ते अद्याप तितक्या प्रमाणात दुरावलेले नाहीत. पण एकनाथ शिंदे यांच्या पक्षफुटीनंतर जे निवडणुकीचे निकाल आले त्यामधून आपल्याला हेही लक्षात येतं की उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व हे मोठ्या प्रमाणात कमी पडतंय. त्यांना मिळणारा जनाधार त्यांच्या मशाल चिन्हाला असेल किंवा त्यांच्या शिवसेना उभाठा या नावाला असेल, पक्षाच्या नावाला, हा जनाधार पुष्कळ प्रमाणात कमी झालेला आहे. आता म्हणजे लोकसभेला त्यांनी थोडी चांगली संख्या 9 इतकी गाठली. त्याच्यापेक्षा भारतीय जनता पक्ष थोडा पुढे आहे आणि शिवसेना एकनाथ शिंदेचा पक्ष थोडा मागे आहे. आणि ते महाराष्ट्रात क्रमांक 3चा पक्ष आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे प्रथम लोकसभेच्या बाबतीमध्ये काँग्रेस आहे, त्यानंतर भारतीय जनता पक्ष आहे, त्यानंतर शिवसेना उभाटा आहे. असं असून देखील पुढे विधानसभेला किंवा त्याच्यानंतर जिल्हा परिषदा, महापालिका या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेला फटका बसला. याचं कारण केवळ नेतृत्व आणि त्यांचा असलेला कार्यकर्त्यांशी असलेला कनेक्ट हा कुठेतरी कमी झालेला आहे. सर, याच्यामध्ये एक असं सांगितलं जाते, वारंवार सांगितलं जाते, ऑपरेशन टायगर बरी गोष्टी आल्या की ह्याच्यामध्ये असं काही घडलं की भाजपचाच हात आहे असं सांगितलं जातं. या ऑपरेशन टायगर मध्ये सुद्धा भाजपचाच हात आहे, भाजपच यांच्या मागची शक्ती आहे असं वारंवार सांगितलं जात आहे. यामध्ये किती तथ्य आहे? खरंच भाजपनेच हे घडवून आणलंय असं आपल्याला वाटतं का? आपल्या याबद्दलचं विश्लेषण काय? जेव्हा सत्ता बदलते त्यानंतर जे सत्ताधारी असतात त्यांच्या बाबतीमध्ये असे आरोप करणं सोपं असतं, असे केले जातात. पण प्रत्येक वेळेला तेच कारण असतं किंवा ते त्याचं प्रत्यक्ष कारण असतात सत्ताधारी असं नसतं. जे फुटतात ते तुटतात. त्यांना आपल्या नेतृत्वाकडनं ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत.
त्यांचा पक्ष आपल्याला जे अपेक्षित आहे सत्तेची स्थानं किंवा कार्यकर्त्यांच्यासाठी पुढे जाण्याची संधी किंवा आपल्या भागाचा विकास हे विरोधी पक्षात होणं शक्य नसतं हे दिसतं लोकांना. आणि त्यामुळे साहजिकच जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात हरतात किंवा सत्ताधारी बाजूला एक मोठा तगडा पक्ष उभा असतो त्यावेळेला त्या पक्षाकडे जाण्याचा ओढा हा मोठा असतो. जेव्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राज्यात सत्तेवर होती, शरद पवार दिल्लीत असतील किंवा महाराष्ट्रात असतील राज्य तेच चालवत होते. जरी सुधाकर मुख्यमंत्री असतील तरी शरद पवार त्यांची सूत्र हलवत होते. त्या काळात त्यांनी जनता दल फोडला, त्याच्यानंतर त्यांनी शिवसेना फोडली आणि त्याच्यानंतर अन्य दोन छोटे पक्ष गळंतूट केले. हे शरद पवारांनी केलं. आता त्यावेळेच्या फुटीमागे शरद पवारांचा प्रत्यक्ष हात होता का? तो भुजबळांच्या बाबतीमध्ये होता, कारण भुजबळांना बाहेर पडण्यासाठी जे संरक्षणाची गरज होती, त्यांना शिवसेनेमध्ये तिजोरी फायटर असले भुजबळ, तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये जे एक ज्याला म्हणून आपण बाळासाहेब ठाकरे म्हणायचे जसं धबधबत्या निखाराचा शिवसैनिक हा तेव्हा अधिक बदलता होता आणि त्याच्यामुळे भुजबळ यांना फिजिकल हल्ल्याची भीती होती. त्यावेळेला त्यांना जे संरक्षण पाहिजे होतं ते शरद पवारांनी पुरवलं, गृह खात्याने पुरवलं, जे आता अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे करतायत. हे करावं लागतं. पण प्रत्यक्ष त्यांच्यावर फुटले का तर मला त्याची शंका आहे. मुळामध्ये फुटण्याची तयारी कुठेतरी झालेली असते आणि तेव्हा तो सत्तेचा थोडा आधार घ्यावा लागतो. तसा आधार हा एकनाथ शिंदेनी पण घेतला तेव्हा केंद्रातल्या सत्तेचा. जरी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष विरोधात होता तरी देखील केंद्रात त्यांचं भक्कम सरकार होतं. त्याचा फायदा एकनाथ शिंदेला झाला आणि आता या खासदारांना फुटण्यासाठी कुठे असताना त्यांना जी काही पुढच्या भवितव्याची चिंता आणि जी चर्चा करायची असेल ती त्यांनी भाजप नेत्यांबरोबर केली हे उघड आहे. सर, मग याच्यामध्ये आता पक्षफूट हे जे घटना घडतायत त्यातले आता सगळ्यात नुकतीच घडलेली घटना म्हणजे तृणमूल काँग्रेस फुटली, त्यांचा आपण लोकसभेमध्ये पण सुद्धा त्यांची गट फुटला आणि विधानसभेमध्ये सुद्धा झालाय. आता उबाठामध्ये पण सेम गोष्ट झालेली आहे. मग याच्यामध्ये हे सगळे जे पक्ष फुटतायत ह्याच्यामध्ये काही लिंक आहे का? ह्याच्यामध्ये काय गोष्टी संदेश जातोय आणि विरोधी सगळे जे गट आहे यांना ह्याच्यामधनं काय शिकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? विरोधी पक्षाला शिकण्यासारखं खूप होते. त्यांनी स्वतःचं वागणं आणि सुधारलं पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना पुढे लोकांपुढे ठेवण्यासाठी जो एक कार्यक्रम असतो, आर्थिक कार्यक्रम, किंवा आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही काय पद्धतीनं राज्य चालवू, काय पद्धतीनं लोकांच्या सोयी सुविधांकडे लक्ष देऊ किंवा पुरवू, या बाबतीत विरोधी पक्ष हा मोठ्या प्रमाणात कमी पडलेला आहे. गेले 10 वर्ष आपण ते बघतोय. पण यावेळेला आता ही जी पक्षफूट वेगळ्या पद्धतीने होते, ममता बॅनर्जी यांचा पक्ष आपोआप फुटला असेल, कारण ममता यांच्या वागण्याविषयी त्यांच्या पक्षात प्रचंड नाराजी होती. ती निवडून आलेले 60% 70% आमदार बाहेर पडले. याच्यावरून आपल्याला दिसून येतं त्यांचे 80 आमदार निवडून आले होते आता 26 मध्ये, त्यातले 60 लोक बाहेर पडले. हे ममतांच्या नेतृत्वावरतीच एक प्रश्नचिन्ह आहे. हे भारतीय जनता पक्षाने घडवलं असेल का तर मुळीच नाही, कारण त्यांना त्याची गरज नव्हती. भारतीय जनता पक्षाला ह्या लोकांना सत्तेमध्ये घेणं किंवा सत्ताधारी पक्षात घेणं किंवा त्यांना मंत्री करणं हे अशक्य होतं बंगालमध्ये. त्याचप्रमाणे या खासदारांना बाहेर पडून एक वेगळा गट जो स्थापन केलेला आहे त्याच्यामध्ये कदाचित भारतीय जनता पक्षाचा हेतू होता आणि त्यांना आवश्यकता होती खासदार बाहेर पडण्याची. खासदार बाहेर पडण्याची आवश्यकता त्यांना आपचे खासदार जे राज्यसभेत बाहेर पडले त्याचीही आवश्यकता होती. उद्धव ठाकरेंचे जे बाहेर पडलेले त्यांची आवश्यकता भारतीय जनता पक्षाला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संसदेमध्ये घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करायचं असेल तर 2/3 बहुमताची गरज आहे, जे भारतीय जनता पक्ष आणि एनडीए कडे नव्हतं. एप्रिलमध्ये आपण त्याचं दृश्य स्वरूप पाहिलं. त्यावेळेला त्यांना आता 2029च्या निवडणुकीपूर्वी ह्या ज्या काही सगळ्या घटना घडवायच्या आहेत, काही बदल करायचे आहेत, महिला आरक्षणाचं विधेयक लागू करायचं असेल तर त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेची सदस्य संख्या वाढवावी लागेल आणि त्याच वेळेला ते करण्यासाठी डिलिमिटेशन करणं हे एक अत्यावश्यक काम असेल. डिलिमिटेशन कमिशन हे संसदेमध्ये कायदा होऊन स्थापन होतं. ते स्थापन झाल्यानंतर त्यांना 3 वर्षाचा साधारणपणे 2.5 ते 3 वर्षाचा अवधी लागतो ते सगळं देशभराचं काम पूर्ण करण्यासाठी. तो अवधी मिळावा, ते सगळं काम वेळेत पूर्ण व्हावं आणि 2028च्या मध्यावर किंवा 29च्या सुरुवातीपर्यंत
ही सगळी प्रोसेस पूर्ण व्हावी हे भारतीय जनता पक्षाचं ध्येय आहे. त्याचप्रमाणे त्यांना एक देश एक निवडणूक हे जितक्या प्रमाणात लागू करता येईल ते करण्याची इच्छा आहे. त्यासाठी पण 2/3 बहुमताची गरज आहे. या सगळ्या गोष्टी घडवण्यासाठी त्यांच्याकडे आताच वेळ आहे. आता जर ते करू शकले तर ते 29च्या पूर्वी अंमलात येऊ शकेल. कदाचित एक देश एक निवडणूक ही प्रक्रिया होण्यासाठी त्याच्या पुढची निवडणूक यावी लागेल. 2034 साली ते होऊ शकेल. पण त्यांना महिला आरक्षण हे तातडीनं लागू करून घ्यायचं. त्यासाठी त्यांची ही सगळी धडपड आहे आणि ही धडपड तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा अन्य पक्षातले खासदार या विधेयकाला पाठिंबा देतील. हा पाठिंबा पक्ष म्हणून त्यांना मिळेल का? कदाचित मिळेल. काही पक्षांचा पाठिंबा मिळेल. त्यासाठी आता डीएमकेच्या बरोबर बोलणी दक्षिणेमध्ये भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते हे करत आहेत आणि डीएमके हा काँग्रेसपासून दुरावलेला आहे राजकीय कारणामुळे. पण त्यांची जी ठाम समजूत आहे की डिलिमिटेशन केल्यानंतर हिंदी राज्यांचा मोठा प्रभाव वाढेल आणि आमच्या राज्यांचं महत्व कमी होईल. तो त्यांना दिलासा देणं आवश्यक आहे. तो कसा द्यायचा याच्याविषयी चर्चा सुरू असतील. तो जर ते दिलासा देऊ शकले तर डीएमके हा कदाचित थेट पाठिंबा देईल किंवा कदाचित मतदानाच्या ते बाजूला राहतील, मतदानात भाग घेणार नाही. असं झालं तरी ते विधेयक मंजूर होतं. विधेयक मंजूर करून घेणं आणि हे महिला आरक्षण लागू करणं हा आत्ताच भारतीय जनता पक्ष, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यापुढचं ध्येय आहे. त्या दृष्टीने सगळी वाटचाल चालू आहे. त्या दृष्टीने सगळी नेपथ्य रचना आता सुरू आहे. तर पहिला एक कुऱ्हाड उद्धव ठाकरेंवर पडलेली आहे. पुढच्या काळामध्ये शरद पवार स्वतः कदाचित पाठिंबा देतील त्या विधेयकांना किंवा कदाचित त्यांच्या पक्षात काही लोक बाहेर पडतील असंही शक्य आहे. त्यामुळे ह्या घटना सगळ्या घडणार आहेत पुढच्या काळामध्ये आणि याचं सगळ्याचं ध्येय 2/3 बहुमत हेच आहे. सर, पण हे सगळं बघितल्यानंतर एक प्रश्न, एक सामान्य माणूस म्हणून प्रश्न विचारायचा वाटतो तुम्हाला की जर हे खरं असं पक्ष काय आपण एखाद्या कुठल्याही तात्कालिक कारणासाठी राजकारण साध्य करण्यासाठी ही पक्ष फोडाफोड चालू असेल, सगळ्या गोष्टी चालू असतील, तर मग पक्षनिष्ठा, विचारांवरची श्रद्धा, एखाद्या नेत्याबद्दलचं एक वाटणारं प्रेम, या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळे उभे राहणारे पक्ष, या सर्व गोष्टी आता इतिहास जमा झाल्यात असं आता मानायचं का? आपल्या याच्याबद्दलचा विश्लेषण काय? या सगळ्या गोष्टी आता कालबाह्य झाल्यात का? खरं म्हणजे निष्ठा पक्ष म्हणजे कालबाह्य कधीच होत नाही. निष्ठा ही असतेच. आता देखील तुम्ही बघाल तर राजाभाऊ वाजे हे नाशिकचे खासदार ते फुटतील असं सगळ्यांना वाटत होतं. कारण ते मुळात शिवसेनेचे नव्हते. त्यांचं सगळं एक जे कुटुंब आहे ते राष्ट्रवादी शरद पवार यांच्याशी विचारानं जोडलं गेलेलं आहे. पण राजाभाऊ वाजेने अशी भूमिका घेतली की मी उद्धव ठाकरेंनी मला संधी दिली आणि म्हणून मी निवडून आलोय, मी लोकसभेत आहे त्यांच्यामुळे मी इथून बाहेर पडणार नाही, मी पक्ष सोडणार नाही, अशी भूमिका घेणारे अनेक लोक असतील. भास्कर जाधव यांनी परवा उघडपणे ते विधान केलं की काही झालं तरी मी सोडणार नाही, मला पक्षाने सोडलं किंवा माझं पक्ष ऐकत नाही हे जरी खरं असलं तरी मी बाहेर पडणार नाही, असे लोक असतात. आता हे सगळे बाहेर पडले हे त्यांच्या निष्ठेला हरताळपासून किंवा काहीतरी प्रलोभनाला बाहेर पडले असं मानणं देखील चूक आहे. त्यांच्या मतदारसंघातला विकास हा एक त्यांच्याकडचं ध्येय प्रथम असतं. कुठलाही आमदार किंवा खासदार जेव्हा निवडून येतो तेव्हा त्याला त्याच्या लोकांचं भलं करायचं असतं, त्याच्या मतदारांचं भलं करायचं असतं. हे एक प्रमुख उद्दिष्ट असतं. पैसा असतो का नसतो हा एक चर्चेचा मुद्दा आहे. जर समाजामध्ये पैसे घेऊन मतदान करणं ही प्रवृत्ती असेल आणि ते करणं सगळ्याच राजकीय पक्षांना अत्यावश्यक वाटत असेल तर मग ते पैसे मिळवण्यासाठी त्या आमदार खासदाराने वेगळा काही मार्ग त्याचा शोधला तर त्याला मतदारांनी आक्षेप घेण्याचं कारण नाही, घेऊ शकत नाही. म्हणजे नैतिकता बघायची असेल तर ती पहिली मतदानाच्या प्रक्रियेपासून आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये करप्शन करण्यासाठी सतत पुढे असतो. आपण सगळेच लोक म्हणजे कोणाचं त्याच्यात दोष आहे असं नाही. ज्याला अमेरिकेमध्ये एक स्पीड मनी अशी संज्ञा वापरली जाते. माझं काम वेगाने मला करून घ्यायचंय, त्यासाठी मी 2 पैसे खर्च करायला तयार आहे. ही गोष्ट जशी रोजच्या कामात असते तशी देवळामध्ये गेल्यानंतर सुद्धा लोकांना पटकन दर्शन पाहिजे असतं. जर 1000 लोकांची रांग असेल आणि ते 3 तास लागणार असतील तर मला वेळ नाही 3 तास थांबायला. असं म्हणून त्या पुजाऱ्याला किंवा त्या ट्रस्टला देणगी देऊन आपण पटकन मंदिरात प्रवेश करावा ही प्रवृत्ती असते. त्यामुळे हा सगळा विषय खूप व्यापक आहे नैतिकतेचा.
त्याला राजकीय लोकांना तुम्हाला दोष देता येणार नाही. जे समाजात असतात तेच राजकारणात दिसणार, तेच पत्रकारितेमध्ये तशाच प्रकारचे लोक असणार, ते उघड आहे. त्यामुळं हा नैतिकतेचा मुद्दा आहे एका प्रमाणात, असं नाही. लोकांनी ज्या चिन्हावर तुम्हाला निवडून दिलं ते चिन्ह टाळून तुम्ही तिसरीकडे जाणं हा एक लोकांच्या विश्वासाचा भंग आहे. पण त्याच वेळेला म्हणजे मी विचारले हे सगळे बाकीचे मुद्दे प्रश्न देखील आहेत. त्यामुळे या सगळ्याचा सार्वत्रिक किंवा एक होलिस्टिक असा विचार आपल्याला करावा लागेल. सर, यामधला शेवटचा प्रश्न तुम्हाला हे सगळं आपण विवेचन केल्यानंतर ह्याच्यामधला तुम्हाला एकच विचार असं वाटतो की एवढं सगळं झालंय, एवढ्या सगळ्या गोष्टी पक्षफुटी झाल्या आहेत, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, त्या विधेयकाबद्दल सुद्धा चर्चा सुरू आहे, सगळे तुम्ही सांगितलं. आता संपूर्ण राजकारणाची दिशा काय असेल, महाराष्ट्राचं राजकारण येत्या पुढल्या काळामध्ये 2029च्या लोकसभा विधानसभा निवडणुकांपर्यंत कशा पद्धतीचं असेल, आपलं विश्लेषण काय? सध्याचं राजकारण हे भारतीय जनता पक्ष केंद्रित झालेलं आहे. पुढच्या काळामध्ये इतक्या वेगानं गोष्टी बदलतील असं चित्र अजिबात नाहीये. 2029च्या निवडणुकीमध्ये मोदींना कुठेही पर्याय आहे असं दिसत नाही. राहुल गांधी हे कितीही मी भविष्याचा विचार करतो आणि मी भविष्यामध्ये जो काय घडवायचा भारत त्याच्यासाठी मी उभा आहे वगैरे असं म्हणत असले तरी तो त्यांचा एक फक्त ज्याला म्हणून आपण एक चित्र आहे, एक दिखावा आहे. प्रत्यक्षामध्ये त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची ज्याला टँजिबल योजना म्हणता येईल किंवा लोकांना पटेल अशा प्रकारचं एक विवेचन, आर्थिक विवेचन हे नाहीये. आणि तशा प्रकारे ते मांडणी करू शकत नाहीये, ते योजना मांडू शकत नाहीये. किंवा मोदींचं जे काही प्रत्येक कुठल्याही क्षेत्रातलं त्यांचं वागणं किंवा त्यांचं एक व्हिजन जे लोकांना दिसतंय, देश कुठल्या दिशेने घेऊन चाललेले आहेत हे लोकांना दिसतंय. आर्थिक विकास होतोय किंवा पायाभूत सुविधांचा विकास होतोय, या कुठल्याही गोष्टीचं पर्यायी योजना किंवा आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने या गोष्टी कशा करू शकू याची मांडणी ही विरोधकांकडे आज दिसत नाहीये. काय सांगताय तुम्ही पुढच्या भविष्य काळामध्ये 3-4-5 वर्षामध्ये एखादा चांगला विरोधी पक्ष नेता उदयाला येऊ शकतो? तसं तामिळनाडूमध्ये आपण पाहिलं की आधीच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अन्य छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये पूर्ण पराभूत झालेला विजय यांचा पक्ष हा अचानक मोठ्या प्रमाणामध्ये स्टालिन सारख्या एका वाखाणलेल्या किंवा ज्याचा पाया मजबूत आहे अशा डीएमके, AIADMK ह्या पक्षांना हरवून सगळ्यात पुढे निघून गेला. असं पुढच्या काळात होणारच नाही असं आपण म्हणू शकत नाही. पण सध्या जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये मोदी, शहा आणि भारतीय जनता पक्ष यांना विरोधकांकडे कुठलाही पर्याय नाहीये. आणि हेच चित्र महाराष्ट्रात देखील आहे. देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करतायत त्याला तोड अशा प्रकारे बोलणं, वागणं, योजना मांडणं किंवा एक चमक दाखवणं हे विरोधी पक्षांच्या कुठल्याच नेत्याला जमताना दिसत नाहीये. त्यामुळे 29चं भविष्य क्लिअर आहे. त्याच्या पुढे काय होईल हा एक प्रश्नचिन्ह आपल्याकडे कायम असेल. सर, तुम्ही आज आम्हाला वेळ देऊन आपल्या जो पक्षफुटी आता जी होतीये शिवसेना उबाठामध्ये ती पुन्हा एकदा जी दुसऱ्यांदा पक्षफुटी होते त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला सगळ्या प्रश्नांमध्ये तुम्ही सविस्तर उत्तर देऊन हे संपूर्ण चित्र आणि पुढील राजकारणाचं चित्र सुद्धा समजावून सांगितलं. याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे मनःपूर्वक आभार. तर आजच्या या मुलाखतीमध्ये आपण शिवसेना उबाठाची दुसरी पक्षफूट आहे ती पक्षफुटी स्फोट समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याची मागची कारण परंपरा आणि त्याचे होणारे परिणाम हे सर्व समजून घेतलं. पुढे राजकारणामध्ये काय होणार हे सर्व 6 खासदार खरंच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार काय ही उत्तरं जी आहेत ती लवकरच आपल्याला मिळतील आणि पुढच्या राजकारणामध्ये नेमकं काय होईल याचाही उलगडा आपल्याला होत राहील. वेळोवेळी त्या सर्व गोष्टींचं आपण विश्लेषण करणार आहोत. पण आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.